कन्नड शहर पोलीस ठाण्याच्या समोरच एका 25 वर्षीय युवकाची धारदार चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे। विशेष म्हणजे ही रक्तरंजित घटना पोलीस ठाण्यासमोर आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली घडल्यानं शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मृत युवकाची ओळख नाविद शेख अक्रम वय वर्ष 25 राहणार टिळकनगर कन्नड अशी झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दोन गटांमधील वाद मिटवण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी नाविद शेख घटनास्थळी पोहोचला होता। मात्र वाद पुन्हा उफाळून आल्यानंतर आरोपींनी त्याच्यावर हल्ला चढवला। यावेळी आरोपींनी नाविद शेख याला मारहाण करत धारदार चाकूने गळ्यावर आणि पोटावर सपासप वार केले। गंभीर जखमी झालेल्या नाविदला तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आलं। मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात 7 आरोपींविरुद्ध खुनासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। या घटनेमुळे संपूर्ण कन्नड शहरात खळबळ उडाली आहे। नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पोलीस ठाण्यासमोर आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली एवढी मोठी घटना घडत असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय असा सवाल नागरिकांकडून आता उपस्थित केला जातोय। दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय।